रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी महत्त्वाच्या विज्ञान प्रश्नांच्या सिरीजमधील नेक्स्ट पार्ट पाहत आहोत. हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झामला विचारलेले आहेत. PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. आणि या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तर माहीत असतील तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचं मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होऊन जाईल. पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वाधिक कणखर हाड कोणते आहे? उत्तर आहे फिमर, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भागात आपल्याला चव जाणवते? कोणत्या भागामध्ये आपल्याला चव जाणवते? उत्तर आहे जीभ, पर्याय क्रमांक ए याचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, DNA मध्ये माहिती कशा स्वरूपात साठवली जाते? उत्तर आहे कोडिंग, म्हणजेच कोड. एखाद्या कोड जसा कॉम्प्युटरचा असतो त्या सारख्याच स्वरूपामध्ये DNA मध्ये माहिती साठवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवाच्या शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? उत्तर आहे 206, पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. मानवाच्या शरीरामध्ये एकूण 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न आहे, पाणी कोणत्या तापमानाला गोठते? पाणी कोणत्या तापमानाला गोठते? उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस, पर्याय क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विजेचा प्रतिकार मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? विजेचे प्रतिकार मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? याचं उत्तर आहे ओहम, पर्याय क्रमांक ब याचं आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रकाश सरळ रेषेत का जातो? प्रकाश सरळ रेषेमध्ये का जातो? उत्तर आहे कारण की तो सरळ प्रसरतो. कारण की जो प्रकाश आहे, जरी सूर्यापासून प्रकाश येत असेल किंवा बल्बपासून जो प्रकाश येत असेल, तो डायरेक्टली सरळ येतो आपल्याकडे. त्याचं कुठेही जे आहे ते रिफ्लेक्ट एखादी समोर वस्तू असेल त्याच्यावरून जर रिफ्लेक्ट झाला तरी तो सरळ रेषेमध्येच रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे प्रकाश जो आहे तो सरळ रेषेमध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, दात व हाडांचे मुख्य घटक कोणता आहे? दात व हाडांचा मुख्य घटक कोणता आहे? याचं उत्तर आहे कॅल्शियम, पर्याय क्रमांक ब याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रबर हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? रबर हा कुचालक आहे, पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रंगाला सर्वात कमी अपवर्तन होते? कोणत्या रंगाला सर्वात कमी अपवर्तन होते? उत्तर आहे लाल रंग. लाल रंगाचं सर्वात कमी अपवर्तन होते, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रेडिओऐवजी मोबाईलमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? रेडिओऐवजी मोबाईलमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? उत्तर आहे GSM, पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीभोवती उपग्रह कशामुळे फिरतो? उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती उपग्रह फिरतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील तापमान मोजण्यासाठी कोणते एक उपकरण वापरतात? मानवी शरीरातील तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे थर्मामीटर, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे न्यूटन, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती कार्बन डायऑक्साईड कोठून घेतात? वनस्पती कार्बन डायऑक्साईड कुठून घेतात? उत्तर आहे पाने, पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे. पानाद्वारे वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात. पुढचा प्रश्न आहे, शरीरातून घाम येण्याचा मुख्य उद्देश काय असतो? याचं उत्तर आहे तापमान नियंत्रण, पर्याय क्रमांक क याचं आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, रक्त कोणत्या पेशीमुळे लाल दिसते? रक्त कोणत्या पेशीमुळे लाल दिसते? उत्तर आहे RBC, पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आपत्कालीन स्थितीत ऊर्जा मिळवणाऱ्या साखरेचे नाव काय आहे? आपत्कालीन स्थितीमध्ये ऊर्जा मिळवणाऱ्या साखरेचे नाव काय आहे? उत्तर आहे ग्लुकोज, पर्याय क्रमांक क याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ऊर्जेचा उपयोग सौर कुकरमध्ये होतो? उत्तर आहे उष्णता ऊर्जा, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीवर पाणी साठा सर्वाधिक कोठे आहे? पृथ्वीवरील पाणी साठा सर्वाधिक कोठे आहे?
उत्तर आहे समुद्र, पर्याय क्रमांक क याचं आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या यंत्रामुळे तापमान मोजता येते? कोणत्या यंत्रामुळे तापमान मोजता येते? उत्तर आहे थर्मामीटर, पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात कोणत्या ग्रंथीमुळे इन्शुलिन तयार होते? मानवी शरीरामध्ये कोणत्या ग्रंथींमुळे इन्शुलिन तयार होते? उत्तर आहे पॅनक्रियाज, पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य काय असते? पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य काय असते? उत्तर आहे रोगांशी लढणे, पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची गती सर्वाधिक कोणत्या माध्यमात असते? ध्वनीची गती सर्वाधिक कोणत्या माध्यमामध्ये असते? याचा आन्सर आहे घन माध्यमामध्ये, पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या रंगाचा प्रकाश सर्वाधिक ऊर्जा घेऊन येतो? उत्तर आहे जांभळा, पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. अशाच प्रकारे जवळपास 500 प्रश्न मी तुमच्यासाठी काढलेले आहेत, त्यांची सिरीज घेऊन येणार आहे. याची जर तुम्हाला PDF हवी असेल, ज्यावेळेस आपली ही सिरीज पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला मी याची PDF देणार आहे. त्याचबरोबर डेली सुद्धा तुम्हाला हे क्वेश्चन्स व्हॉट्सअप ग्रुपवर पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.